26 दिवस हजारो विद्यार्थी देशभरात आंदोलन, जंतर मंतरवर संघर्ष आणि अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण सुटलं। पण एक मोठा प्रश्न अजूनही कायम आहे। ज्या मागणीसाठी हे आंदोलन उभं राहिलं त्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय झालं? सरकारने हा प्रश्न टाळला का? आणि आता सरकार पुढे आणखी मोठं आव्हान उभं राहिलंय का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सोनम वांगचुक यांनी उपोषण का सोडलं, सरकारने नेमकं कोणतं आश्वासन दिलं, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचा विषय का बाजूला राहिला आणि यावर अभिजित दिपके यांनी काय भूमिका घेतली आणि आता पुढे आंदोलनाचं काय होणार, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी श्यामल साबळे आणि तुम्ही पाहतात सरळ सोबत। गेल्या 26 दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते। हे केवळ एका व्यक्तीचं आंदोलन नव्हतं। देशभरातील लाखो विद्यार्थी, युवक आणि विविध सामाजिक संघटना या आंदोलनाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्या। त्यांच्या आंदोलनातील महत्त्वाचा मुद्दा होता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा। याच मागणीभोवती आंदोलन उभं राहिलं होतं। 26व्या दिवशी परिस्थितीत अचानक बदल झाला। केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली। या भेटीनंतर वांगचुक यांनी आपलं उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला। मात्र सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या, कोणते लिखित आश्वासन दिले, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय निर्णय झाला, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आली। स्वतः वांगचुक यांनीही सांगितलं की सरकारने संसदेत चर्चा करण्याची भूमिका मांडली, मात्र राजीनाम्याबाबत कोणतंही आश्वासन दिलेलं नाही। वांगचुक यांनी सांगितलं त्यांच्या समोर 2 पर्याय होते। पहिला, उपोषण आणखी काही आठवडे सुरू ठेवणं आणि दुसरा, स्वतःचं आरोग्य जपत आंदोलन पुढे नेणं। त्यांच्या अनेक समर्थकांनी सांगितलं तुम्ही जिवंत राहा, कारण लढा अजून संपलेला नाही आणि म्हणूनच त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला। उपोषण संपल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले। त्यांनी म्हटलंय जर उपोषण सोडायचंच होतं तर सरकारचे मंत्री नव्हे तर आंदोलनाला पाठिंबा देणारे प्रतिनिधी तिथे असायला हवे होते। राहुल गांधी, अभिजित दिपके किंवा आंदोलनाशी संबंधित अन्य प्रतिनिधी उपस्थित असायला हवे होते। राऊत यांनी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं नेमकं काय झालं? जर हीच मुख्य मागणी होती तर सरकारने त्यावर मौन का बाळगलं? प्रधान यांना का वाचवलं जातंय? हा प्रश्न आता देशाला विचारावा लागेल। दुसरीकडे कॉक्रोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांनी एक्सवर प्रतिक्रिया दिली। त्यांनी म्हटलं सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं याचा आम्हाला आनंद आहे, त्यांच्या आरोग्याचा दिलासा मिळाला। मात्र धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देईपर्यंत जंतर मंतरवरील आमचं शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहणार। म्हणजे उपोषण संपलं पण आंदोलन संपलेलं नाही। राजकीय विश्लेषकांच्या मते सरकार सध्या 2 गोष्टी करू इच्छित असेल। पहिलं, आंदोलन शांत करणे आणि दुसरा, राजीनाम्याचा निर्णय टाळत परिस्थिती नियंत्रित ठेवणे। कारण जर या टप्प्यावर मंत्री बदलला तर सरकारने विरोधकांचा दबाव मान्य केला असा राजकीय संदेश जाऊ शकतो। म्हणूनच सरकारची चौकशी, संसदेतील चर्चा आणि पुढील प्रक्रियेचा मार्ग स्वीकारत असल्याचं दिसतंय। दुसरीकडे आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे राजीनाम्याशिवाय नैतिक जबाबदारी पूर्ण होत नाही। याच मुद्द्यावरून संघर्ष अजूनही कायम आहे। मित्रांनो, सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं पण आंदोलन संपवलं नाही। सरकारने काही आश्वासन दिल्याचं सांगितलं जात असलं तरी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही स्पष्ट घोषणा झाली नाही। त्यामुळे हा मुद्दा अजूनही राजकीय आणि सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। आता पुढे संसदेतील चर्चा, सरकारची भूमिका आणि आंदोलनकर्त्याचा पुढील निर्णय यावर आंदोलनाची दिशा ठरणार आहे। तुमच्या मते धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा होता का, की सरकारने चौकशी पूर्ण होईपर्यंत थांबणं योग्य आहे? तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।